जो कोणी यंगस्टर आहे त्याला खऱ्या अर्थाने जर एंटरप्रेन्योर बनायचं आहे तर त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हर बनलं पाहिजे। पुढच्या काही वर्षात आपल्याला अशा स्टार्टअप्स मिळतील की ज्या भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर जाऊन एक ग्लोबल लेवलला इम्पॅक्ट करतील। जे मीडियामध्ये बोललं जात नाही ते म्हणजे मोदींनी इनोव्हेशन आणि स्टार्टअपला दिलेला पुश। यंग मुलांच्या आयडियाज हे त्यांचे पालक घरातले किंवा शिक्षक भरपूर वेळा मारतो। भरपूर वेळा असं होतं की जिथे गरजच नाही तिथे ती टेक्नॉलॉजी लावली जाते, म्हणजे वी एंड अप इन्व्हेंटिंग प्रॉब्लेम्स विच नेव्हर एक्झिस्टेड। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज पुन्हा एक नवी चर्चा आणि गेल्या महिन्याभरात घरोघरी एक शब्द चर्चेला आला तो म्हणजे स्टार्टअप। कोणी शार्क टँक इंडिया नावाची सिरीज बघितली, त्याच्यावरचे पिचेस बघितले। गेल्या वर्षी 2021 मध्ये 40हून अधिक युनिकॉर्न्स भारतात तयार झाले। इतकंच काय तर जे नुकतंच आपल्या अर्थमंत्र्यांचं बजेट स्पीच झालं त्याच्यामध्ये 11 वेळेला स्टार्टअप या शब्दाचा उल्लेख झाला आणि त्याच्या आधी जो आर्थिक पाहणी अहवाल आला त्याच्यात तर 40 वेळेला स्टार्टअप या शब्दाचा उल्लेख झाला। एकूणात काय तर आता घरोघरी स्टार्टअप, इनोव्हेशन हे सगळे शब्द पोचलेत आणि ती फक्त आता एक इलाइट चर्चेची गोष्ट राहिलेली नाही। पण हे सगळं घडत असताना याच्या पाठीमागं ज्या काही व्यक्ती या सगळ्यांसाठी काम करत होत्या अशातली एक व्यक्ती म्हणजे भारत सरकारच्या तेव्हाचं मनुष्यबळ विकास आणि आत्ताच्या शिक्षण खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉक्टर अभय जेरे सर। त्यांनी आधी हॅकेथॉन चालू केलं, मग दिल्लीत जाऊन वेगवेगळ्या इनोव्हेशन्स चालू केल्या, ते स्टार्टअप विषयी बोलत असतात। त्यामुळे आत्ता हे जे काही घडतंय ह्याच्याबद्दल आणि हे कसं घडत आलं याच्याबद्दल आज मी त्यांच्याशी बोलणार आहे। मी पुन्हा एकदा स्वागत करतो थिंक बँकवरती जेरे सरांचं। सर वेलकम। नमस्कार विनायक। फार पूर्वी आपण बोललो होतो इंजिनिअरिंग, जॉब्स आणि या सगळ्याबद्दल, पण आज मला स्पेसिफिक तुमच्या कोर डोमेनविषयी बोलायचं आहे। सर आत्ता सगळीकडं स्टार्टअपची चर्चा आहे, मी काही त्याचे वानगी दाखले आत्ता दिले। तर तुम्हाला काय वाटतं की खरंच आता भारतात स्टार्टअप कल्चर रुजलंय का, इनोव्हेशन कल्चर रुजलंय का आणि काय स्थिती आहे? खूप छान प्रश्न आहे विनायक। आता कसं आहे की 2014 साली जेव्हा मोदी सरकार आलं त्याच्यानंतर काही एक वर्षभरातच त्यांनी स्टार्टअप इंडिया प्रोग्राम मोठ्या पद्धतीने लॉन्च केला आणि तिथून खरं स्टार्टअपला एक बझवर्ड क्रिएट करण्यामागे किंवा त्या कन्सेप्टला रुजवण्यामागे, त्याच्या आधी स्टार्टअप होत होते का, होत होत्या, पण त्याला एक जो एक मेगा पुश जो म्हणतो आपण तो जो द्यायचा प्रयत्न केला तो 2015-2016 साली मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी तो चालू केला। आणि जसं तर तू म्हणलास तसं की आता ती इकोसिस्टीम आपल्याकडे एक मच्युअर झालेली आहे, ती इकोसिस्टीम पूर्ण आता उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे ह्या वर्षी 2021 साली, आता आपण 22 मध्ये जस्ट पदार्पण केलं, तर 40 पेक्षा जास्त युनिकॉर्न्स झालेले आहेत। पण जेव्हा आपण ह्या स्टार्टअप्सचं जेन्युइनली अनालिसिस करतो त्यावेळेस अजूनही ह्याच्यातल्या खूप साऱ्या स्टार्टअप्स ह्या ई कॉमर्स किंवा लॉजिस्टिक या रिलेटेड आहेत किंवा काही एडटेक मधले आहेत। डीप टेक स्टार्टअप्स ज्याला म्हणता येईल की त्याच्यामध्ये खूप टेक्नॉलॉजी, खूप डीप टेक्नॉलॉजी कॉम्पोनंट आहे, मशीन लर्निंग अप्रोचेस आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अप्रोचेस आहेत किंवा ब्लॉकचेन बेस्ड अप्रोचेस आहेत। ह्या अजून स्टार्टअप्स ज्याला डीप टेक स्टार्टअप्स म्हणतात, बिग डेटा रिलेटेड स्टार्टअप्स, ह्या अजूनही कमी आहेत। तर मला असं वाटतं की ही पहिली वेव निश्चित प्रशंसनीय आहे, पण पुढची जी वेव येणार आहे ही या डीप टेक स्टार्टअप्सची येणार आहे आणि ह्या स्टार्टअप्सनी आपण खरं ग्लोबल इम्पॅक्ट करू शकणार आहोत असा माझा विश्वास आहे। कारण की आता कल्चर ते निर्माण झालेलं आहे, आता ती इकोसिस्टीम तयार झालेली आहे, आता आयडियाजही यायला चालू झालेले आहेत। पण आतापर्यंत ह्या सगळ्या बहुतांशी भारत सेंट्रिक आयडियाज होत्या, ग्लोबल सेंट्रिक नव्हत्या। पण आता मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षात आपल्याला अशा स्टार्टअप्स मिळतील की ज्या भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर जाऊन एक ग्लोबल लेवलला इम्पॅक्ट करतील असं आहे। आणि जसं तू शार्क टँक्स किंवा हा म्हणलास प्रोग्राम,
तर अशा सगळ्या प्रोग्राम्सनी, खूप साऱ्या पिचिंग सेशन्सनी आज ही जी सगळी कन्सेप्ट आहे ही घरोघरे पोचलेली आहे. पूर्वी जे आपण घोका ओका आणि नंतर नोकरी म्हणजे ती शाळा म्हणजे एज्युकेशन घ्यायचं आणि नंतर आपली म्हणजे जर तू कॉलेजेसचा विचार केलास तर त्यांना जर विचारलं की तुमच्या अचीवमेंट्स काय तर ते सांगायचे की आमच्या 100% मुलांना प्लेसमेंट मिळाली, आमच्या 80% मुलांना प्लेसमेंट मिळाली. त्यावेळेस असं कोणी म्हणत नव्हतं की आमच्या इतक्या मुलांनी स्टार्टअप्स केल्या किंवा आमच्या इतक्या मुलांनी इनोव्हेशन्स केल्या, नवीन आयडियाज आणल्या. तर आता ते चित्र बदलायला लागलेलं आहे आणि आता जे इन्स्टिट्यूट्स पण जे आहेत ते देखील या भाषेत बोलायला चालू झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं चित्र बदलत आहे आणि आय एम व्हेरी होपफुल अबाउट फ्युचर. तुम्ही आत्ता जो शेवटचा मुद्दा म्हणालात तो माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे की ॲटिट्यूड चेंज झाला. पूर्वी असं होतं की इंजिनिअरिंग व्हा, डॉक्टर व्हा, जॉब करा, आयुष्य सेट झालं, कशाला व्यवसायात पडतोस, लाखाचे 12,000 होतात वगैरे वगैरे वगैरे. तिथून हा जो बदल आहे की तू व्यवसायच कर, त्याला ग्लॅमर आलं, तर हा ॲटिट्यूडनल चेंज तुमच्या मते किती महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचा आहे आणि तो इझी नाही आहे. म्हणजे आत्ता ती सुरुवात झालेली आहे. ओके, अजून वी हॅव लॉंग वे टू गो. म्हणजे मी तुला सांगतो की अजूनही असं होतं की मुलांशी जेव्हा मी बोलतो, 22 वर्ष 23 वर्षाची मुलं जी आहेत त्यांना आता स्टार्टअप्स करायचे आहेत, त्यांना त्यांच्या आयडियाजवर पुढे घेऊन जायचं आहे, ते मेहनती करायला तयार आहेत. पण त्यांचे पेरेंट्स असतील, त्यांचे म्हणजे शिक्षक असतील, ते त्यांना भरपूर वेळा डिस्करेज करतात की कशाला, जसं तू म्हणलंस तसं की लाखाचे 12,000 कशाला करायचे आहेत, त्यापेक्षा एक छान जॉब घे, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करा, वाटल्यास पूर्वी 5 होतं तर 7 7:30 हरकत नाही, पण सॅटर्डे संडे शनिवार रविवार तर तुला मिळेल, मस्त मॉलमध्ये फिर, पिक्चरला जा, इकडे जा. ही थॉट प्रोसेस आहे. तर ती कशी बदलावी ह्या गोष्टीवरही आम्ही बराच विचार करत होतो. तर आम्ही एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आणला ज्याला आम्ही MBA इन इनोव्हेशन, व्हेंचर डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप असं म्हणलं. तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की अशा मुलांना, ज्या मुलांना स्टार्टअप्स करायची इच्छा आहे, ज्या मुलांना एंटरप्रेन्योरशिप करायची इच्छा आहे, त्या मुलांना सांगितलं की तुम्ही बाबा या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, या प्रोग्राममध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या, इफ पॉसिबल ग्रुप म्हणून ॲडमिशन घ्या. आणि हा 2 वर्षाचा प्रोग्राम आहे. तर तुम्ही तुमच्या मित्रांना, म्हणजे मैत्रिणीला, गर्लफ्रेंडला, बॉयफ्रेंडला सांगाल की मी MBA करतोय. तुमचे आई वडील इतरांना सांगतील की तुम्ही MBA PGDM करताय. पण त्याच्या खाली, त्या MBAच्या प्रोग्रामच्या खाली तुम्ही ॲक्च्युली स्टार्टअप करताय. कारण की हा जो MBA प्रोग्राम आहे हा इन्क्युबेटर बेस्ड प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये क्लासरूम कॉम्पोनंट फक्त 30% आहे. बरं. ओके. आणि बेसिकली तुम्ही इन्क्युबेटर म्हणजे जे स्टार्टअप इन्क्युबेटर्स असतात तिथंच तुम्ही संपूर्ण तुमचं अस्तित्व असतं आणि तिथे तुम्ही तुमच्या आयडियावर काम करायचं असतं. तुम्हाला मेंटरिंग किंवा तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागणार आहे ते तिथे ते कॉलेज किंवा ती इन्स्टिट्यूट आहे ते देतं. त्यामुळे सिस्टमॅटिक एक मार्गदर्शनही मिळतं. आणि जर तुम्ही 2 वर्षात जर तुम्हाला असं वाटलं की तुमची आयडिया चांगली आहे आणि पुढं मूव्ह होऊ शकते तर तुम्ही एक एंटरप्रेनर म्हणून तिथून बाहेर पडता. त्याच्याबरोबर तुम्हाला MBA डिग्री तर मिळतेच मिळते. जर तुम्हाला असं लक्षात आलं की नाही माझी आयडिया तेवढी अजून मच्युअर नाही आहे, पण तुम्ही त्या सगळ्याच्या थॉट प्रोसेसमधून जाता, त्यामुळे तुम्ही एक तुमचा जो काय म्हणतात एक एंटरप्रेनर माइंडसेट तयार होतो, ज्याला आपण इंट्राप्रेनर पण कधी कधी म्हणतो. ओके. की जे कंपन्यांना लागतात आजकाल. सो अशा पद्धतीचा आम्ही एक इनोव्हेटिव्ह MBA प्रोग्राम आणला. तो आत्ता 15 इन्स्टिट्यूट्सना आम्ही AICTE थ्रू अप्रुव्हल दिलेला आहे. आणि या कोविडमध्ये ते सगळं झालं. आता बघूया की कसा आम्हाला रिस्पॉन्स येतोय. पण आमचा तोच एक म्हणजे तुझा प्रश्नाचं जे उत्तर तोच एक आमचा हेतू आहे की हा जो माइंडसेट आहे हा आपण कसा बदलू शकतो सिस्टमॅटिकली हँडहोल्ड करून मुलांना आणि पालकांचा देखील. असा एखादा कार्यक्रम येणं किंवा स्टार्टअप बजवड बनणं हे रिझल्ट असतं, पण त्याच्या अलीकडं खूप कामं चालू असतात. तुम्ही स्वतः इनोव्हेशन ऑफिसर म्हणून 2018ला दिल्लीला गेलात,
त्याच्या अलीकडं पलीकडं खूप कामं चालू होती. मी ऐकलं की इनोव्हेशन रँकिंग आहे, इनोव्हेशन फ्रेमवर्क आहे. मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो तिथं इन्क्युबेशन सेंटर आता आलं, तर इन्क्युबेशन सेंटरचं जाळं तयार होतं. तर अशा बिहाइंड द सीन्स एफर्ट नंतर असं काहीतरी एक क्रेज वेव तयार होती. तर ते एफर्ट्स नक्की काय काय आहेत आणि ते यशस्वी झालेत का? भरपूर एफर्ट्स घेतले गेलेले आहेत. ओके, म्हणजे मी तर असं म्हणतो की 2014 नंतर जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं तर भरपूर वेळा जे मीडियामध्ये बोललं जात नाही किंवा त्याच्यावर कोणी फार जास्त लिहित नाही ते म्हणजे मोदींनी इनोव्हेशन आणि स्टार्टअपला दिलेला पुश. म्हणजे भरपूर वेळा मी ह्याला मोदिवेशन हा शब्दच वापरतो. कारण की त्यांनी खूप सारे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स आणले. तर त्याच्यामध्ये हे सगळं, कारण तुला जसं म्हणलास तू आत्ता की आत्ता तुला 2022 साली या सगळ्या गोष्टी किंवा 21 साली या सगळ्या गोष्टी दिसतात, पण त्याच्या मागं जी एक इकोसिस्टीम उभा करण्याकरता जी एक पॉलिसी तुला डिसिजन्स घ्यावे लागतात, त्याच्याकरता जे एक गव्हर्नमेंटल ब्युरोक्रॅटिक इकोसिस्टीम तुम्हाला जी उभी करावी लागते त्याला वेळ लागतो आणि तो त्यांनी एका सस्टेन्ड पद्धतीने केला. म्हणजे जर तू बघितलंस तर आल्या आल्या नीती आयोगामध्ये, नीती आयोग स्थापन झालं, नीती आयोगामध्ये त्यांनी अटल इनोव्हेशन मिशन पहिला प्रोग्राम चालू केला की ज्याच्यातून त्यांनी 10,000 शाळांमध्ये टिंकरिंग लॅब्स उभ्या केल्या. म्हणजे बेसिकली काय होतं की आयडियाज मारतं कोण असं जर आपण प्रश्न विचारला तर यंग मुलांच्या आयडियाज हे त्यांचे पालक घरातले किंवा शिक्षक भरपूर वेळा मारतो. कारण की त्याचं साधं असतं बाबा, कुठलंही जर एखाद्या मुलांनी छान आयडिया विचारली किंवा एक इंटेलिजंट प्रश्न विचारला तर तुला मार्क किती पडले असं विचारू, जास्त उगाच इकडचं तिकडचं गप्पा मारू नकोस, अभ्यासावर फोकस कर असं म्हणून त्याची आयडिया पहिले मारली जाते. तर ते होऊ नये म्हणून अटल इनोव्हेशन मिशन सारखा मिशन आणून त्याच्या टिंकरिंग लॅब्स उभ्या केल्या. म्हणजे त्याच्यातून शिक्षकालाही कळतं की आपल्याला प्रमोट आयडियाज केल्या पाहिजेत आणि पालकांनाही कळतं की अशा पद्धतीचे काही प्रोग्राम्स चालू होतात. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये म्हणजे त्यावेळेस MHRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आता एज्युकेशन शिक्षण मंत्रालय, त्याच्यामध्ये इनोव्हेशन सेल स्थापन केला ज्याचा मी आता चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहे. तू जर बघितलंस तर खूप साऱ्या कंपनीजमध्ये चीफ इनोव्हेशन ऑफिसर नसतो, पण आज गव्हर्नमेंटमध्ये चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये. म्हणजे ही एक इनोव्हेटिव्ह कल्पना त्यांनी आता आणली आणि ह्या सेल थ्रू त्यांनी आम्हाला आता बरेच प्रोग्राम्स करायला सांगितलेत. म्हणजे 2015 साली जेव्हा आम्ही स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन चालू केलं त्यावेळेस हॅकॅथॉन हा शब्द कुणालाही माहिती नव्हता. म्हणजे ते काही ज्या काही एक 3-4 मोठ्या कंपन्या असायच्या, IBM असेल किंवा इंटेल असेल किंवा गुगल असेल, त्याच्यामध्ये या हॅकॅथॉन्स व्हायच्या. काही इनिशियली इन्फोसिस TCS मध्येही काही थोड्याफार प्रमाणात जे काही झालं, पण तो एक प्रचलित शब्द नव्हता. 2015-16 साली आम्ही जेव्हा स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनवर काम चालू केलं आणि जी मुलांनी ती उचलून आणली, आज तुला दिसेल की गल्लीबोळात हॅकॅथॉन्स होतात. म्हणजे कोल्हापूरसारखं शहर देखील हॅकॅथॉन करतं किंवा उडीसामधलं कटक बिटक अशा शहरं देखील आता हॅकॅथॉन्स करायला लागलेली आहेत. म्हणजे इतकं ते सगळं डेमोक्रेटाईज झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये थॉट प्रोसेस काय की युवकांना घ्या आणि त्यांच्या नवीन कल्पना घेऊन आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, त्याच्यानंतर कसं केलं, आमचं इनोव्हेशन सेल स्थापन झाल्यानंतर आम्ही नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी स्पेसिफिकली फॉर फॅकल्टी अँड स्टुडंट्स घेऊन आलो. म्हणजे मुलांकरता आणि शिक्षकांकरता की त्यांना जर स्टार्टअप्स करायचे असतील तर त्यांनी काय करावं, म्हणजे किती वेळ द्यावा. शिक्षक एक आहे किंवा एखादा प्रोफेसर आहे, प्राध्यापक, तर त्यांनी त्याला फॅकल्टी करायची, स्टार्टअप करायची, तर त्यांनी काय करावं, त्यांनी त्याला किती वेळ द्यावा. IP शेअरिंग म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी शेअरिंग कसं असावं, इक्विटी शेअरिंग कसं असावं, तो कुठल्या कुठल्या पोस्ट त्या स्टार्टअप्समध्ये घेऊ शकतो, अशा पद्धतीची क्लॅरिटी आणली जी पूर्वी कधीही नव्हती. आणि आज 2000 पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स त्या पॉलिसी अडॉप्शनच्या आता मार्गावर आहेत. ओके, नंतर त्याच्यानंतर एक आम्ही अटल इनोव्हेशन रँकिंग म्हणून एक रँकिंग आणलं, आर्या रँकिंग ज्याला आपण म्हणतो. पहिल्यांदी
आणि हे रँकिंग हे भारताचं अगन एक स्वतःचं इनोव्हेशन आहे. असं कुठेही रँकिंग जगात फ्रेमवर्क अवेलेबल नाही. हे आपण स्वतः डेव्हलप केलेलं फ्रेमवर्क आहे की जिथे आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना विचारतो की तुमचे किती पेटंट्स आहेत, तुम्ही फाईल किती केले, तुम्हाला ग्रांट किती झाले, जर तुम्हाला ग्रांट झाले तर त्याचे तुम्ही कमर्शियलाइज किती केले, त्याच्यातून रेव्हेन्यू किती जनरेट झाला, तुमचे फॅकल्टी मेंबर्स किती आहेत की जे स्टार्टअप्समध्ये कामं करतात, किती स्टार्टअप्सच्या बोर्डावर आहेत, ओके, त्यांनी किती पैसे फंडिंग थ्रू आणले, म्हणजे सीड फंडिंग असेल किंवा सिरीज ए फंडिंग असेल किंवा काही असेल ते, किंवा तुम्ही आत्ता किती स्टार्टअप्स इन्क्युबेट केलेले आहे, त्यांचं व्हॅल्युएशन काय आहे, तुमच्याकडे कोर्सेस आहेत का एंटरप्रिनरशिप इनोव्हेशन करता प्रमोट करणारे, तुम्ही किती इव्हेंट्स करता इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप स्टार्टअप्स रिलेटेड, तुम्ही जेव्हा मॅनेजमेंट तुमच्या कॉलेजचं आहे ते इनोव्हेशन म्हणजे ते कॉलेज मॅनेज करायला किंवा ते इन्स्टिट्यूट मॅनेज करायला इनोव्हेशन काय काय आणलेले आहेत त्यांनी, असे बरेच प्रश्न आहेत त्याच्यात. आणि पहिल्या वर्षी इवन आपल्या एलिट इन्स्टिट्यूशन्सकडे याचा डेटा अवेलेबल नव्हता. म्हणजे मला IITs असतील, IISc असतील, यांच्याकडे त्यांना तो डेटा कलेक्ट करायला 4-4 महिने लागले. त्यांनी तो केला पण त्यांना 4-4 महिने लागले तो डेटा कलेक्ट करायला. आणि पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही आर्या रँकिंग केलं त्यावेळेस आम्हाला जवळजवळ 450 इन्स्टिट्यूट्सनी डेटा सबमिट केला. ह्या वर्षी जेव्हा आम्ही तिसरं आता या वर्षी आम्ही अनाऊन्स केलं त्यावेळेस आम्हाला जवळजवळ 1450 इन्स्टिट्यूट्सनी डेटा सबमिट केला. म्हणजे काय ह्याचा अर्थ की ह्या सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये देखील हा डेटा आता लोक गॅदर करायला लागलेले आहेत, हे डेटा लोक मेंटेन करायला लागलेले आहेत, त्या दिशेने लोक चाललेली आहेत की माझ्याकडे इन्क्युबेशन झालं पाहिजे, माझ्या चांगल्या आयडियाजना स्टार्टअप्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल ह्याच्याकडे मी लक्ष दिलं पाहिजे, मी काही इन्व्हेस्टर्सशी जोडलं पाहिजे माझ्या कॉलेजच्या मुलांना, माझ्या कॉलेजची मुलं म्हणजे डिग्री झाल्यानंतर ही त्यांना कसं मी पुढे हँडहोल्ड करीन, त्यांना मी इन्व्हेस्टर्सशी कसं जोडीन, हे सगळं मी कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्यावर आता कॉलेजेस फोकस करायला लागलेले आहेत. तर मला असं वाटतं की पुढच्या अजून एक 3-4 वर्षात ही सगळ्या कॉलेजेसमध्ये जी मेन कॉलेजेसमध्ये आहे ही सगळी इकोसिस्टीम स्टॅबिलाइज होऊन जाईल. आणि आता आता हे कॉलेजेसचं झालं पण हे फक्त कॉलेजेस करून उपयोग आहे का, तर नाही, हे आपल्याला सगळं शाळेपासून चालू केलं पाहिजे. तर त्यामुळे आता आम्ही CBSE बरोबर काम करतोय, मी स्कूल एज्युकेशन बरोबर काम करतोय. आणि आत्ता आम्ही CBSE करता आता इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी घेऊन येतोय शालेय करता विद्यार्थ्यांकरता, की जर शाळेतल्या मुलाला एखादे स्टार्टअप करायचे असेल तर त्यांनी काय करावं, शाळेतल्या टीचरला स्टार्टअप करायचे असेल तर त्यांनी काय करावं, मग त्याला कसा सपोर्ट द्यावा. ओके, एवढंच नव्हे तर आम्ही एक इलेक्टिव्ह कोर्सही CBSE थ्रू स्कूल्समध्ये इंट्रोड्यूस करायचा आत्ता प्रयत्न करतोय. काय होतंय जर तू बघितलंस तर आपली घोका नोकाच अजूनही सिस्टम आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, छान आहे, पण त्याला इम्प्लिमेंट व्हायला अजून एक काही 2-3 वर्ष जाणार आहेत ते सगळं स्टॅबिलाइज व्हायला. पण त्यामुळे काय होतंय की ही जी मुलं आहेत सगळी ही कधी प्रॉब्लेम सॉल्व्हर्स म्हणून इमर्जच होत नाहीत. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला की ते दुसऱ्याकडेच बघतात की कोणीतरी येईल आणि माझ्याकरता हा सॉल्व्ह करेल. मग ते सरकारकडे बघतील, कुठल्या तरी कंपनीकडे बघतील किंवा अजून कुठून टेक्नॉलॉजी बाहेरून आणता येतील का ह्याच्यावरच विचार करतील. पण मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन असं स्वतःच्या अंगावर कोणी घेत नाही. ओके, ते का घेत नाही, कारण की तो माइंडसेट नाही आहे. मग तो माइंडसेट जर करायचा असेल निर्माण, प्रॉब्लेम सॉल्व्हर माइंडसेट निर्माण करायचा असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने मुलांना ट्रेन करायची गरज आहे की तू प्रॉब्लेम आयडेंटिफाय कर. तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसा करायचा, मग तू एखादा प्रॉब्लेम तू आयडेंटिफाय केलास तर त्याच्यावर जर सोल्युशन ते व्हिज्युअलाइज कसं करायचं, त्याचा एक 360 डिग्री थॉट प्रोसेस असते की हाऊ टू व्हिज्युअलाइज अ सोल्युशन. डिझाईन थिंकिंग येते, तू शब्द ऐकले, तुला माहितीच आहे हे सगळं. तर डिझाईन थिंकिंग कसं करायचं आणि त्याच्याकरता मग ते सगळं जे ट्रेनिंग देण्याकरता आम्ही आता तो इलेक्टिव्ह घेऊन येतोय. म्हणजे तुला ह्या एज्युकेशन पॉलिसी थ्रू ह्या वर्षी तुला दिसेल की 6वी पासून डिझाईन थिंकिंग आणि त्याच परत जगामध्ये कुठल्याही शाळेमध्ये डिझाईन थिंकिंगचा इलेक्टिव्ह तुला करंटली मिळणार नाही, जो आम्ही घेऊन येतोय. बरोबर. हे सगळे एफर्ट जरी असले तरी त्याचा एक
रिव्हर्सही चर्चा अशी ऐकली जाते की फंडिंग मिळतंय म्हणून इन्क्युबेशन निघतात, फंडिंग मिळतंय म्हणून स्टार्टअप निघतात, सरकारकडून ग्रँट येते त्यामुळं कोणीतरी स्टार्टअप करा. 60,000 स्टार्टअप रजिस्टर्ड आहेत देशात असं अहवाल म्हणतो, 60,000 प्लस. पण आता मग कुठल्याही व्यवसायाला स्टार्टअप म्हणायची सवय लागली. म्हणजे मी काहीतरी 1 रुपयाला घेतो आणि 2 रुपयाला विकतो, इट्स अ ट्रेडिंग, पण त्याला पण स्टार्टअप म्हणलं जातं. स्टार्टअपचं प्रोसेस इझी झाली रे सरकारकडे रजिस्टर व्हायची. मग ही खरंच स्टार्टअपची एक सूज आहे आणि काहीतरी मिळते, काहीतरी क्रेज आहे म्हणून आता लोक याच्याकडे वळून इथं पण असा म्हणजे सुमारांची सद्दीकडे जाणार आहे का? खूप छान प्रश्न आहे. कसं आहे की कुठलीही जेव्हा सिस्टीम इव्हॉल्व्ह होत असते त्यावेळेस ती या सगळ्या फेजमधून जातेच. अजून आपल्याकडची जी स्टार्टअपची कन्सेप्ट आहेत ह्या मच्युअर स्टेजला यायची आहे, ती इकोसिस्टीम सगळी. ओके. आणि जर तू जगामध्ये जरी बघितलंस म्हणजे अमेरिके हे जे स्टार्टअप नेशन म्हणजे जे इस्रायल म्हणतात तिथेही घे, तर फेल्युअर्सचं प्रमाण जर तू विचार केलास, कारण की तू म्हणलास पैसे आहेत म्हणून लोक करतात, तर फेल्युअर्सचं प्रमाण खूप जास्त आहे. भारतामध्ये अजून थोडं जास्त आहे. पण तिथल्या म्हणजे सिलिकॉन व्हॅली असेल किंवा इस्रायलीमधली असेल किंवा युरोपमधल्या काही, तर त्या थोड्याशा आता मच्युअर झालेल्या आहेत. म्हणजे तिथले इन्व्हेस्टर्सही मच्युअर झालेले आहेत, तिथले जे स्टार्टअप एंटरप्रेनर्स आहेत तेही मच्युअर झालेले आहेत. पण ते काय एका दिवसात झालं नाही ना, बरोबर आहे की नाही. तिथेही खूप लोकांचे इनिशियली पैसे गेले, खूप साऱ्या बुडले पैसे. तू बघितलंस ना की ना जेव्हा .com बूम आला होता त्यावेळेस सगळ्यांनी .com काढलं होतं आणि त्यावेळेस किती पैसे गेले होते. तर मला असं वाटतं की ही सगळी एक मच्युरिटीची प्रोसेस असते, त्याच्यातून सगळे जातात. भारतही त्याच्यातून चाललेला आहे. पण आपण शिकतो देखील, बाहेरच्या इकोसिस्टम्सकडून शिकतो पण छान आहे असं मला वाटतं. त्यामुळेच तुला 40 युनिकॉर्न्स होताना दिसत आहेत. म्हणजे त्यांचं व्हॅल्युएशन, आणि जेव्हा युनिकॉर्न्स होतात त्यावेळेस ते काय म्हणजे त्याच्यात काहीच नाही असं तर म्हणू शकत नाही ना. आणि त्याच्यापेक्षा जास्त 70-80 आता सुनिकॉर्न्स मोडमध्ये आहेत, म्हणजे ते पुढच्या 1-2 वर्षात ते युनिकॉर्न्स होणार आहेत. सो मला असं वाटतं की जर तू तुलना केलीस की अमेरिकेमध्ये किती स्टार्टअप्स आहेत, काही लाखात स्टार्टअप्स आहेत आणि त्याच्यातून होणारे युनिकॉर्न्स, आणि भारतामध्ये 60,000 आणि त्याच्यातून होणारे युनिकॉर्न्स, तर आपलं पर्सेंटेज चांगलं आहे असं मला वाटतं. ओके. आणि जसा वेळ जाईल, जसे इन्व्हेस्टर्स मच्युअर होतील आपले, अजून बाकी बाहेरचे फॉरेन इन्व्हेस्टर्स येऊन अजून याच्यामध्ये, आणि काही इंडियन इन्व्हेस्टर्स जे अजून जास्त इन्व्हेस्ट करायला, त्यातून ही प्रोसेस मच्युअर होईल. वी आर इंटेलिजंट पीपल. भारत हा हुशार लोकांचा देश आहे आणि आय सिन्सिअरली बिलीव्ह दॅट इव्हेंच्युअली वी विल गिव्ह सोल्युशन्स. आपण समस्या सोडवणार आहोत, फक्त आपल्याच नाही तर जगाच्या. आणि हे गेले आपण 2000 वर्ष केलेलं आहे, ते आता आपण परत चालू करणार आहोत. आणि मला त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे. पण या सगळ्यामध्ये 2 प्रश्न मला विचारायचे. एक, मग यात नक्की स्टार्टअप कोणाला म्हणायचा पहिला भाग, ज्याच्या थेरॉटिकल डेफिनेशन खूप, हा ना, जो थेरॉटिकल स्टार्टअप इंडियाची आहेच ना डेफिनेशन. इन आयडियल सिनारिओ जो कोण होता नवउद्योजक असेल, जो आपला हे बघत असेल व्हिडिओ, त्यानं स्वतःला स्टार्टअप करतो हे कधी म्हणायचं आणि उद्योग करतोय कधी म्हणायचा, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, सगळी चर्चा ही फंडिंग राऊंड्स, युनिकॉर्न, पुन्हा ती फायनान्शियल टर्म आहे, ह्याच्यावरती होती. शेवटी फंडिंग हे व्यवसाय चालवायला मिळतं आणि व्यवसाय यशस्वी होणं हे खरं स्टार्टअपच्या यशाचं सूत्र आहे. तर या सगळ्या कार्यक्रमांमुळं, या बातम्यांमुळं फंडिंग मिळालं की यशस्वी झालो, अशी एक मिसकन्सेप्शन नव्या जनरेशनमध्ये स्टार्टअपमध्ये येईल का? येईल किंवा आलेली आहे. म्हणजे मी सिरीज ए, मला प्री सीड फंडिंग मिळालं किंवा मला सिरीज ए फंडिंग मिळालं म्हणजे मी सक्सेसफुल व्हायला चालू झालेलं असं ऑलरेडी काही लोकांना वाटायला चालू झालं. पण जोपर्यंत तुम्ही सिरीज बी, सिरीज सी पर्यंत जात नाही आणि एक तुम्ही प्रॉफिटेबल बिझनेस जोपर्यंत उभं करत नाही, तोपर्यंत ती ॲक्च्युली स्टार्टअप ही सक्सेसफुल स्टार्टअप नाही. बरोबर. एक, आता जो तू मुद्दा म्हणतोयस की फक्त फंडिंग, स्टार्टअप ही डिफाईन होते फक्त फंडिंगच्या ह्याच्यात, तर मी जसं तुला मगाशी म्हणलं तसं की
जोपर्यंत ग्रेट आयडियाज येणार नाहीत तोपर्यंत पुढचे जे आहे, म्हणजे आता हे ई कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स हे येऊन गेलं, त्याच्यावर आहे ती स्पेस आता बऱ्यापैकी, किंवा एडटेक आहे स्पेस आता बऱ्यापैकी ऑक्युपाय झालेली किंवा ती भरलेली कॉम्पिटिटिव्ह झालेली आहे. आता त्याच्या पुढे जायला आपल्याला डीपटेक स्टार्टअप्सच लागणार आहेत. आणि जेव्हा त्या येतील त्यावेळेसच परत काय म्हणता येईल तसं आपण त्याचा एक ग्लोबल इम्पॅक्ट आपण करू शकतो. पण मला एक ह्या सगळ्या ह्याच्यात निश्चित वाटतं की मी जेव्हा आयडियाज इव्हॅल्युएट करतो कॉलेजेसमधून येणाऱ्या किंवा, तर अजूनही आपल्याकडे पाईपलाईन ऑफ आयडियाज जी म्हणता येईल, ग्रेट आयडियाज इज एक्स्ट्रीमली लिमिटेड. म्हणजे कसं की आता मी नॅशनल इनोव्हेशन कॉन्टेस्ट केले आता 2-1 आठवड्यापूर्वी मी पैसे फंडिंग त्याच्यातल्या काही आयडियाजना केलं. तर नॅशनल इनोव्हेशन कॉन्टेस्टमध्ये मला 10,000 पेक्षाही जास्त आयडियाज सबमिट झाल्या होत्या. आणि मी जेव्हा मल्टिपल राऊंड्स ऑफ स्क्रीनिंग केलं त्यांना, मी बऱ्याच कमिट्या लावल्या त्याच्यावर, कारण की एवढ्या सगळ्या आयडियाज इव्हॅल्युएट करायच्या. आणि परत मल्टिपल राऊंड्स, त्यांना ट्रेनिंग्सही काही दिले, बुटकॅम्प्स काही केले त्यांच्याकरता. तर त्याच्यातून असं लक्षात आलं शेवटी मला की मी 43 किंवा 44 आयडियाजना मी बेसिक फंडिंग देऊ शकतो. म्हणजे मी 10,000 पेक्षा जास्त आयडियाजनी चालू केलं. म्हणजे प्रत्येक उद्योग, तू जो म्हणलास मगाशी की स्टार्टअप आहे का, किंवा प्रत्येक काही धंदा करणे म्हणजे स्टार्टअप आहे का, तर त्याच्यात जर इनोव्हेशन कोशंट नसेल ओके, तर सगळं मी टू मग अवघड होऊन बसतं सगळंच. आणि खूप साऱ्या ज्या आयडियाज मला आल्या ह्याच्यात त्या खूप साऱ्या मी टू होत्या किंवा नॉन सस्टेनेबल होत्या. ऍक्च्युअल डेफिनेशन मध्ये आपण घुसायला नको, कारण की स्टार्टअप इंडियाने ती डेफिनेशन दिलेली आहे. ओके, पण मला काय याच्यातून म्हणायचं आहे की डेफिनेशन हे ते सगळ्या त्या गोष्टीवर, द फोकस शुड बी ऑन बिग आयडिया, गुड आयडिया. ओके, ती एक्झिक्यूट काय करता, तुम्ही प्रोप्रायटरी फर्म करता का मल्टिपल पार्टनरशिप्स करता, काय करता हा भाग वेगळा. ओके, पण आज अजूनही मला आपल्या 1.3 बिलियन पीपल कंट्रीकडून ज्या म्हणजे ज्या क्वांटममध्ये आयडियाज यायला पाहिजेत त्या क्वांटममध्ये आयडियाज अजून मला येत नाही आहेत असं मला जाणवत आहे. आणि त्याच्याकरता इकोसिस्टीम प्रॉब्लेम आहेच. म्हणजे बेसिकली जी 70 वर्षाची लिगसी आहे ती आपल्याला बदलावी लागणार आहे. पण आत्ता माझ्याकडे अशी परिस्थिती आहे की मी 100 आयडियाजना फंड करू शकतो आणि मला मिळत आहेत 40-50 आयडियाज. माझ्याकडे फंडिंग आहे. ओके, आणि मी आता थ्रू AICT आम्ही 10 लाख रुपीज पर्यंतचं आमच्याकडे फंडिंग आहे पर आयडिया. आणि अशा मी 100 आयडियाज फंड करू शकतो. मागच्या वर्षी मी 1600 आयडियाजनी चालू केलं होतं. म्हणजे 1600 मी इव्हेंच्युअली फक्त 13 आयडियाजना फंड करू शकलो. हां, ओके. सो आता जो काही सगळा फोकस असावा पुढचा, तो मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन जे लागतं ते झालेलं आहे. आपल्याकडे इन्व्हेस्टर्स आहेत का, इन्व्हेस्टर्स आहेत. पैसे टाकायला आहेत का तयार, ते आहेत. पण आयडियाजची पाईपलाईन आपल्याला चांगली डेव्हलप करावी लागणार आहे. आणि त्याच्यावर जर आपण देश म्हणून फोकस करू शकलो तर ही काय जे काही सगळं स्टार्टअपची आपण चर्चा आहे ही लॉंग टर्म मध्ये आपण सस्टेन करू शकू. आणि देन वी विल एबल टू क्रिएट स्टार्टअप्स ज्याच्यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट आपल्याला क्रिएट करता येईल. तुम्ही ग्लोबल इम्पॅक्टचा उल्लेख केला म्हणून मला हे विचार असं वाटतं की टेक्नॉलॉजी फार फास्ट बदलते. 5G येईल, AR VR येईल, मेटा नाव बदलल्यामुळे मेटाची चर्चा चालू झाली आहे. कायम असं म्हणलं जातं की भारतीय कंपन्यांनी, भारतीय स्टार्टअपनी ग्लोबल स्टँडर्डचं प्रॉडक्ट दिलं नाही. आता त्याला UPIनं काही प्रमाणात छेद दिला आहे की UPI जगभर जात आहे. पण आपण तिकडच्या म्हणजे Amazonची रिप्लिका इथं आली, अजून एखाद्या कंपनीची रिप्लिका इथं आली आणि ती मोठी झाली. तर भारताची आयडिया जगभरात जातीये आणि ती जगातलं सगळ्यात वापरलं जाणारं प्रॉडक्ट होत आहे असं भविष्यात घडताना तुम्हाला दिसतंय का? निश्चित दिसतंय, मला निश्चित दिसतंय. आणि
जे तू म्हणलास UPI इज अ व्हेरी गुड इनोव्हेशन. आज सगळ्या क्रेडिट कार्ड्स असतील किंवा याचा ती डिस्रप्टिव्ह आयडिया आहे त्याने. तसंच तुला एडटेक कंपनीजमध्ये बऱ्याच तुला इनोव्हेशन येताना दिसणार आहे. कारण आता जे पुढचं एज्युकेशन जर सेक्टर आपण जर बघितलं तर हे सगळं पर्सनलाइज्ड एज्युकेशन सेक्टर होणार आहे. ओके, म्हणजे तू लॉजिस्टिक्समध्ये तुला दिसतंय, बाकीच्या याच्यात ई-कॉमर्समध्ये पण वी हॅव डन व्हेरी वेल. हे काय झोमॅटो स्विगीजनी जे काही एक मॉडेल उभे केलेले आहेत फूड डिलिव्हरी, आय थिंक दे आर फार बेटर दॅन सम ऑफ द ग्लोबल डिलिव्हरी चेन प्रॉडक्ट्स. म्हणजे त्याची एफिशियन्सी जर तू म्हणलास तर. पण जर तू एज्युकेशन सेक्टर सारखं जर सेक्टर घेतलास तर त्याच्यामध्ये पर्सनलाइज्ड एज्युकेशन ही दॅट्स द फ्युचर. म्हणजे काय तर प्रत्येक मुलाचा किंवा मुलीचा आवाका किती, त्याला समजतंय किती, त्याची ग्रास्पची केपेबिलिटी किती आहे, हे डिसाइड करून, हे डिटरमाइन करून त्याला एज्युकेशन दिलं जाईल. ओके, आणि असे आता प्लॅटफॉर्म्स यायला लागलेले आहेत मशीन लर्निंग बेस्ड. की बाबा मला ही कन्सेप्ट, एखादी कन्सेप्ट कळायला मला एवढा वेळ लागतो, तर मला ती त्या वेळेच्या अनुषंगाने शिकवली जाते. मला त्या स्पेसनी किंवा त्या स्पीडनी माझी परीक्षा घेतली जाते. मला एखादी कन्सेप्ट समजायला 10 मिनिटं लागत असतील, एखाद्याला 2 मिनिटात ती कन्सेप्ट समजा. त्यामुळं त्याच्याकरता तीच सिस्टीम ती कन्सेप्ट फार फास्ट घेऊन जातं. लक्षात आलंय का मला काय म्हणायचं आहे? म्हणजे काय होईल की पर्सनलाइज्ड एज्युकेशनमध्ये माझी जी ग्रास्पिंग पॉवर आहे त्या स्पीडनी मला शिकवलं जाईल. आणि असे खूप सारे आता प्लॅटफॉर्म्स यायला लागलेले आहेत. ओके, आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा आपली डेमोग्राफी आहे त्यातून जो डेटा कलेक्ट होईल आणि त्याच्यातून जे मॉडेल्स निर्माण होतील, दे विल बी वन ऑफ द बेस्ट ॲज कम्पेअर्ड टू द वर्ल्ड. आणि इव्हेंच्युअली मला असं वाटतं की आपल्या एडटेक कंपनीज ज्या आहेत विल हॅव अ फार बेटर ग्लोबल प्रेझन्स ऑर इम्पॅक्ट ॲज कम्पेअर्ड टू सम ऑफ दीज लॉजिस्टिक कंपनीज. सो बाकीचंही क्षेत्र आहे. स्पेसमध्ये आपण आता स्टार्टअप्स यायला लागलेले आहेत. जर तू आज बघितलंस तर इंडियन स्टार्टअप स्पेसमध्ये रजिस्टर झालेले आहेत. म्हणजे नंतर आपण क्वांटम कम्प्युटिंगमध्येही बरंच काम करायला चालू केलेलं आहे, आपल्या स्टार्टअप्सनी काम करायला चालू केलं. सो मी जसं मगाशी तुला म्हणलं तसं की मला असं वाटतं की पुढच्या 3 वर्षात 4 वर्षात यू विल सी स्टार्टअप्स फ्रॉम दिस कंट्री विच विल हॅव ग्लोबल इम्पॅक्ट. एक महत्त्वाचं क्षेत्र जे मी विसरलो या सगळ्या बोलण्यामध्ये, ते क्षेत्र म्हणजे टॉईज. ओके, म्हणजे आत्ता तू जर बघितलंस तर इंडियन टॉय मार्केट जे आहे हे $1.5 बिलियन आहे. आणि जर ग्लोबल टॉय मार्केट काढलंस तर ते जवळजवळ $100 to $120 बिलियन आहे. आणि त्याच्यामध्ये इंडियन टॉयचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 2-3% आहे फक्त. आपलं जर खेळण्याचं जर मार्केट तू बघितलंस तर 85%, 80-85% तर आपण इम्पोर्ट करतो. तुला कुठून करतो हे मी सांगायची गरज नाही आहे. आणि भरपूर वेळा काय होतं, जेव्हा आपण ह्या बाहेरून कन्सेप्ट टॉईजच्या इम्पोर्ट करतो त्यावेळेस ते नुसतंच आपण फॉरेन एक्सचेंज लूज नाही करत, तर आपण आपल्या मुलांवर तिथल्या त्यांचे जे सिव्हिलायझेशन आहे, त्यांचे जे कल्चर आहे, त्याचा एक इम्पॅक्ट क्रिएट करतो. म्हणजे भरपूर वेळा तू जर बघितलंस तर आपल्या मुलांना पंचतंत्रातले कॅरेक्टर्स माहिती नसतील, पण त्यांना डोरेमॉन माहिती आहे, त्यांना मार्वलचे कॅरेक्टर्स माहिती आहेत, त्यांना DCचे कॅरेक्टर्स माहिती आहेत. आता काय झालंय, हे सगळं मार्केट बरंच सॅच्युरेट झालेलं आहे अँड देर इज निश फॉर न्यू कन्सेप्ट्स. आणि मध्यंतरी आम्ही आता एक टॉयकॉथॉन नावाची एक इनोव्हेटिव्ह हॅकॅथॉन घेतली आणि तुला खोटं वाटेल, वी रिसिव्ड मोर दॅन 17,000 आयडियाज, आउट ऑफ विच आम्हाला इव्हेंच्युअली जे विनर्स होते ते 118 टीम्स विनर होत्या. फंटास्टिक आयडियाज. ओके, इन टॉईज बेस्ड ऑन इंडियन इथॉस.
आपल्या कल्चरवर, आपल्या सिव्हिलायझेशन बेस्ड, आपल्या संस्कृतीवर असे ते सगळे टॉईज होते. आणि काही टॉईज तर लुप्त झाले होते, त्यांनी ते रिझरेक्ट केले, त्यांनी ते परत आणले. आणि जेव्हा आम्ही ह्या मुलांच्या टॉईजचं प्रेझेंटेशन मांडायचं आम्ही जेव्हा ठरवलं, त्याला आम्ही एक टॉय बिझनेस लीग म्हणलं, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स बरोबर आम्ही ते केलं. तर कंपनीज लाईक फन स्कूल, कंपनीज लाईक हॅमलेस वेअर पार्ट ऑफ दॅट डिस्कशन, की ते म्हणत होते की हे टॉईज इतके युनिक आहेत की ह्याला नुसतंच इंडियन नाही तर ग्लोबल मार्केट पण असू शकतं. कारण की आपण आपल्या कन्सेप्ट, आपलं 5000 वर्षांचं आपलं सगळा इतिहास आहे, त्याच्यातून ज्या येणाऱ्या कन्सेप्ट आहेत, त्याच्यातून येणारे जे हिरोज आहेत, त्याच्यातून येणाऱ्या जे व्हॅल्यू सिस्टम आहे जे आपले, तर ती आपण जगापर्यंत निश्चित पोचवू शकतो. आणि ती जर आपल्याला पोचवायची असेल तर आपण जर ह्या सगळ्या आपल्या संस्कृतीवर जर आपण खेळणी निर्माण केली तर ह्या खेळण्यांना ग्लोबल मार्केटमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही इथं संस्कृतीचा, कल्चरचा, इंडियन एथोसचा उल्लेख केलात म्हणून मला अजून एका मुद्द्याकडे यावंसं वाटतं. जे 26 जानेवारीला संचलन असतं त्याच्यात चित्ररथ असतात, त्याच्यात तुमच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा चित्ररथ होता, त्याला अवॉर्डही मिळाला इनोव्हेटिव्ह, म्हणजे चित्ररथ सगळ्यात चांगला चित्ररथ. पण त्याची कन्सेप्ट होती वेदास टू मेटा, आणि त्याच्यावर मेटावर्स, वेदास टू मेटावर्स. त्याच्याबद्दल बरीचशी चांगली पण काही प्रमाणात उलटसुलटही चर्चा झाली. तर तुमचं नक्की त्याच्या पाठीमागचा थॉट काय होता? हे जे म्हणजे आहे भारतीय कल्चरचा अभिमान जो आहे आणि एका बाजूला त्याला मेटाला जोडणं, हे नक्की काय लॉजिकनं हे उभा केलं? सो ती जी झाकी किंवा तो चित्ररथ जो म्हणतो आपण, तो आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची मोदी सरकारची जी डिक्लेअर झाली, त्या कन्सेप्टवर पूर्ण तो चित्ररथ होता. पहिले म्हणजे एखाद्या पॉलिसीवर चित्ररथ करणे हीच इतकी अवघड गोष्ट असते, कारण की तुम्हाला एखादा इव्हेंट इझिली दाखवता येतो चित्ररथातून, ओके, पण पॉलिसी कशी दाखवायची चित्ररथातून, तर त्याच्यावर आम्ही विचार जेव्हा करायला चालू केला त्यावेळेस आम्हाला या पॉलिसीचा एक कळीचा मुद्दा काय असं जर आपण विचारलं तर त्याच्यामध्ये असा तो कळीचा मुद्दा आहे की ही पॉलिसी जी नॅशनल ती आपल्या कल्चरमध्ये डीपली रूटेड आहे, पण इट हॅज ऑल द इन्ग्रेडियंट्स. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा समावेशक आहेत विच कॅन ॲड्रेस द नीड ऑफ 21st century मॅनपॉवर. ओके, ती तेवढीच प्रोग्रेसिव्ह आहे, तेवढीच इनोव्हेटिव्ह आहे, त्याच्यावर तेवढाच इनोव्हेशन आणि स्किलला महत्त्व आहे जर तुम्ही डॉक्युमेंट वाचला असेल तर. म्हणून आम्ही तो जेव्हा चित्ररथ डिझाईन केला त्यावेळेस आम्ही तो वेदास टू मेटावर्स असं दिलं की डीपली रूटेड इन आवर कल्चर. कारण की वेदास जर त्यावेळेस जर तू बघितलं तर इट्स सेल्फ अन इनोव्हेशन. केवढ्या नवीन कन्सेप्ट त्याच्यात मांडलेल्या होत्या त्यावेळेस. म्हणजे आणि आपण किती प्रोग्रेसिव्ह होतं हे तुला सांगायची मी गरज नाही आहे, बरोबर आहे. तर म्हणून तिथून म्हणजे जो ह्या एज्युकेशन सिस्टीममधून इव्हेंच्युअली मुलगा तयार होईल त्याला आपल्या पास्टबद्दल अभिमान तर असेलच असेल, त्याला माहिती पण असेल, पण तो असा असेल की जो पुढच्या येणाऱ्या सगळ्या चॅलेंजेसना, सगळ्या टेक्नॉलॉजीज करता तो तयार असेल. म्हणजे असा मुलगा आम्हाला घडवायचा आहे की लक्षात आलं का तुला काय म्हणा, की जो आपल्या पास्ट बद्दल प्राऊड असेल पण तो फ्युचर करता रेडी असेल. आणि म्हणून ते मेटावर्स, कारण की मेटावर्स इज नाव इमर्जिंग कन्सेप्ट. जसं वेब 3.0 पीपल आर टॉकिंग अबाउट, तसं मेटावर्स इज ऑल्सो अन इमर्जिंग कन्सेप्ट. म्हणजे पुढचं जे सोशल मीडिया आहे, पुढचं जे सगळं इंटरॅक्शन आहे, पुढचे जे सगळं मीटिंग्स होणार आहेत, कॉर्पोरेट्स आहे किंवा पुढचं एज्युकेशन जे आहे हे मेटावर्समध्ये जाणार आहे इव्हेंच्युअली. की तुम्हाला कुठला तरी व्हर्च्युअल शिक्षक तुमच्या समोर राहून तुम्हाला शिकवणार आहे किंवा तुम्ही एखाद्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये बसणार आहात. आत्ता काय होतंय की भरपूर वेळा लोकांना मेटावर्स म्हणजे कायच हे माहिती नसतं ना. आत्ता आपण सोशल मीडियाशी इंटरॅक्ट करतो, पण काय होतं भरपूर वेळा की सोशल मीडियाशी आपण बाहेरून इंटरॅक्ट करतो. म्हणजे मी कम्प्युटरमध्ये किंवा मी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टा वापरला, ओके, किंवा मी माझ्या मोबाईलमध्ये ट्विटर वापरलं, मी फेसबुक त्याच्यात वापरलं,
मी त्याचा भाग नसतो, माझ्या आजूबाजूला ते कॅरेक्टर्स नसतात. ओके, मेटावर्स इज गोइंग टू बी दॅट. यू विल बी इन द इंटरनेट, नॉट आउटसाइड द इंटरनेट. ओके, सो इन द सिस्टम असणार आहात तुम्ही, आणि तुमच्या आजूबाजूला खूप सारे व्हर्च्युअल लोक असणार. म्हणजे उद्या जर तुम्हाला गुरुकुल बघायचं असेल तर मी तुम्हाला छान गुरुकुलमध्ये बसवून एखादा ऋषीमुनी येऊन तुम्हाला गुरुकुल दाखवू शकतो. हे पण चित्र असावं ना आपलं. तर म्हणून ह्या पद्धतीने हे सगळं इव्हेंच्युअली हे सगळं इव्हॉल्व्ह होणार आहे. म्हणून आम्ही जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसीवर चित्र डिझाईन केला तर असं म्हणलं की हा नुसताच आपल्या कल्चरबद्दल बोलणार नाही, तर ही पॉलिसी असा व्यक्ती घडवणार आहे की जो पुढच्या 50 वर्षाचे जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत, जे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज लागणार आहेत, त्याच्याकरताही हा तेवढाच रेडी असणार आहे. त्याला कटिंग एज तेवढंच सायन्स माहिती असणार आहे, आणि त्या आपल्या कल्चरलाही तेवढंच तो जोपासणार आहे. खरं तर हे दोन्ही विषय वेगवेगळ्या चर्चांचे आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती आपणही आधी थिंक बँकवर बोललो आहे, आम्ही एक अख्खी सिरीज केली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कारण हे मुद्दे खूप डिबेटचे, चर्चेचे आहेत. आजच्या आपल्या चर्चेचा जो परिघ नाही त्याच्यावरती लोक जुन्या चर्चा बघू शकतात, आणि मेटावर्सवर पुन्हा वेगळं बोलावं लागेल. पण या मुलाखतीच्या शेवटी येताना जो तरुण, जो एम्प्लॉई, जो विद्यार्थी ही सगळी चर्चा बघत असेल आणि त्याला काहीतरी इनोव्हेट करायचं आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी आयडिया आहे, काय माहीत नाही, चांगली वाईट, तो नोकरीत आहे, नवीन विचार करतोय, त्याला त्या सगळ्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगा? मी या सगळ्या ऑडियन्सना सांगेन की ट्राय टू इमर्ज एज प्रॉब्लेम सॉल्व्हर. समस्या सोडवा. भरपूर वेळा काय होतं की ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, जिथं समस्या आहे, आणि ती जर तुम्ही सोडवू शकला तर त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी, त्याच्यामध्ये बिझनेस आहे. तर जो कोणी यंगस्टर आहे त्याला खऱ्या अर्थाने जर एंटरप्रेन्योर बनायचं आहे तर त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हर बनलं पाहिजे. ओके, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्हर, एकदा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की त्याला कसं मोनेटाईज करायचं किंवा त्याच्यातून कसा पैसा कमवायचा, वेल्थ क्रिएशन कसं करायचं, हा एक मुद्दा आहे. पण पहिला काय, म्हणजे एंटरप्रेन्योर पहिला जे काही करतो, हा स्टार्टअप असेल किंवा काय, तो काय करतात तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात जो एक्झिस्टिंग असतो तो. ओके, तर फर्स्ट इमर्ज एज प्रॉब्लेम सॉल्व्हर आणि मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, म्हणजे त्याच्यातून स्टार्टअप उभी राहू शकेल, त्याच्यातून धंदा उभा राहू शकेल. जर तुम्ही खूप मायन्यूट छोटासा प्रॉब्लेम घेऊन जर तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर त्याचा मग इम्पॅक्टही छोटा होणार आहे. मग त्याच्यातून जर तुम्ही स्टार्टअप करायचा विचार करत असेल किंवा त्यातून तुम्ही बिझनेस उभा करायचा विचार करत असेल तर त्याला कस्टमर्सही तेवढे कमी असणार आहेत. तर जेव्हा तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्यावेळेस तो मोठा असला पाहिजे, तो 360 डिग्री विचार करायची गरज आहे. म्हणजे भरपूर वेळा काय होतं, मी तुला एक उदाहरण देतो की मी जर ब्लॉकचेनचा एक्सपर्ट असेल किंवा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक्सपर्ट असेल, मशीन लर्निंगचा एक्सपर्ट असेल, तर मी काय करतो भरपूर वेळा, आणि यंगस्टर्स मला ह्या चुका करताना दिसतात, की समजा मी ब्लॉकचेनचा एक्सपर्ट आहे, जसं मी म्हटलं तसं मी ब्लॉकचेन सगळीकडे लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी ती एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये लावायचा प्रयत्न करतो, मी ते ॲग्रिकल्चरमध्ये लावायचा प्रयत्न करतो, फायनान्स आहे जिथं लागतं तिथं मी लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होतं, मी टेक्नॉलॉजी सेंट्रिक होतो. ओके, मी प्रॉब्लेम सेंट्रिक होत नाही. तर भरपूर वेळा असं होतं की जिथे गरजच नाही तिथं ती टेक्नॉलॉजी लावली जाते. म्हणजे वी एंड अप इन्व्हेंटिंग प्रॉब्लेम्स विच नेव्हर एक्झिस्टेड. ते नव्हतेच कधी. बरोबर. मग त्याच्यातून जर तुम्ही स्टार्टअप केली तर ती फेल जाणारच आहे. म्हणजे जिथं सुई लावायची तिथं सुई, जिथं तलवार तिथं तलवार. बरोबर. ओके, त्यामुळं पहिलं प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि त्याच्याकरता लागणारं सगळ्यात चांगलं सोल्युशन आणि सगळ्यात सोपं सोल्युशन ते बांधा. मग त्याच्या वेळेस एखाद्या वेळेस त्याला ब्लॉकचेन लागणारही नाही. ओके, तर भरपूर वेळा मला, म्हणजे मी IITs मध्ये जातो, NITs मध्ये जातो, मी जेव्हा खूप साऱ्या इंजिनिअरिंग मुलांशी बोलतो, टेक्नॉलॉजी मुलांशी बोलतो, त्याच मला हे लक्षात येतं की ते प्रॉब्लेम्स सोडवायचा जेव्हा प्रयत्न करतात त्यावेळेस ते प्रॉब्लेम सेंट्रिक न होता किंवा ते बेस्ट सोल्युशन सेंट्रिक न होता ते टेक्नॉलॉजी सेंट्रिक होतात. आणि मग तिथे गफलत होते. ओके. तर मी ह्या मुलांना एवढंच सांगेन
की मोठा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा, त्याच्यावर सर्वांगाने विचार करा, त्याला मग जी कुठली बेस्ट टेक्नॉलॉजी लागेल ती तुम्ही आयडेंटिफाय करा, आणि मग तो जर तुम्ही नीट सॉल्व्ह करू शकला एफिशियंटली, आत्ताचे सोल्युशन्स आहेत त्याच्यापेक्षा चांगला, तर त्याच्यातून निश्चित धंदा किंवा उभा राहू शकतो. मग त्याला तुम्ही स्टार्टअप म्हणा, काही म्हणा. येस सर, खूप एक्सलंट टेक अवे आहे आणि खूप क्रिस्प शब्दात आहे. त्यामुळे याच नोटवर आज इथं थांबूया. पण परत यातनं जे खूप वेगवेगळे विषय समोर येतात त्याच्यावर बोलत राहू. पण भारताची इनोव्हेशन जर्नी, स्टार्टअप जर्नी तुमच्याकडून समजून घेता आली आणि त्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.